जळगाव जिल्ह्यामध्ये काल पावसाने जोरदार बॅटिंग केली। काही तालुके वगळता अनेक तालुक्यांमध्ये चांगला मुसळधार पाऊस काल दिवसभर झाला आणि त्यामुळे पेरणीच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर जळगाव जिल्ह्यामध्ये आतापर्यंत जवळपास 47% पेरण्या ह्या ज्या आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत। अद्यापही अनेक तालुक्यांमध्ये जर बघितला आपण तर जळगाव जिल्ह्यामध्ये पुरेसा पाऊस पडलेला नाही आणि त्यामुळे कुठेतरी या पेरण्या खोळंबलेल्या आहे। जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर जून महिन्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 103 मिलीमीटर एवढा पाऊस पडलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी अद्यापही पुरेसा जो पाऊस आहे त्याची प्रतीक्षा बळीराजाला आहे। 1 ते 2 दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू होती, मात्र काल मुसळधार पाऊस झाला आणि त्या पावसामुळे कुठेतरी जे आहे बळीराजाला दिलासा मिळालेला आहे। ज्या पेरण्या खोळंबलेल्या आहेत त्या पेरण्यांच्या कामाला या ठिकाणी वेग येणार आहे। आपण जर खरीप क्षेत्राचा जर विचार केला तर जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण 7,40,526 एवढ्या खरीप क्षेत्रापैकी अवघ्या 3,48,000 हेक्टर क्षेत्रावरच आतापर्यंत पेरणी पूर्ण झाली आहे आणि त्यात विशेष करून कापसाची लागवड ही 2,68,000 हेक्टरवर एवढी झालेली आहे। त्यामुळे कुठेतरी यावेळेस जर लागवडीचा पेरणीचा जर विचार केला तर आतापर्यंत जिल्ह्यात सर्वाधिक पेरणी ही मक्याची झालेली आहे। जवळपास 64% मक्याची पेरणी झाल्यामुळे तर दुसरीकडे यंदा कापसाच्या क्षेत्रात घटून मका व सोयाबीनचं क्षेत्रसुद्धा या ठिकाणी वाढण्याचा अंदाज आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यांमध्ये अद्यापही पुरेसा पाऊस झाला नाही, मात्र काल जो दमदार पाऊस झाला या पावसामुळे ज्या पेरण्या खोळंबलेल्या आहेत त्या पेरण्या ज्या आहेत या ठिकाणी त्यांना वेग येण्याची शक्यता आहे। आणखी 30 जूनपर्यंत जो आहे या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा हवामान विभागाने अंदाज वर्तवलेला आहे। त्यामुळे पुढच्या 4 ते 5 दिवसांमध्ये जवळपास जिल्ह्यातल्या सर्व पेरण्या पूर्ण होतील असा अंदाज कृषी विभागाने वर्तवलेला आहे। मात्र कालच्या पावसानंतर आज पावसाने उघडीप घेतल्यामुळे कुठेतरी बळीराजा आज पेरणीच्या कामाला लागणार असून ज्या पेरण्या खोळंबल्या आहेत त्या पेरण्यांना वेग येण्याची शक्यता आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।